राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक प्रभारी जाहीर केलेत। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही घोषणा केली आहे। पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पुणे तर युवा नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांवर मुंबईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या नियुक्त्यांमध्ये पक्षाने प्रस्थापित नेत्यांना आणि खासदारांना मैदानात उतरवून आपली रणनीती स्पष्ट केली आहे। पक्षाने ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाणे, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर या 3 शहरांच्या महानगरपालिकांची धुरा सोपवली आहे। नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेचे नेतृत्व हे स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडे आहे, तर पिंपरी चिंचवडसाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांची संयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे। कोल्हापूरसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सोलापूरसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलाय। सांगलीची जबाबदारी आमदार जयंत पाटील सांभाळणार आहेत, तर उत्तर महाराष्ट्रात आणि अहिल्यानगरसाठी खासदार निलेश लंकेंवर जबाबदारी देण्यात आली आहे। नाशिक आणि वसई विरारसाठी सुनील भुसारा यांची प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरसाठी खासदार बजरंग सोनवणेंवर विश्वास दाखवण्यात आलाय। परभणीसाठी खासदार फौजिया खान या निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत। नागपूरची जबाबदारी ही माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडे देण्यात आली आहे। या सर्व नियुक्त्यांच्या माध्यमातून शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचं दिसून येत आहे। तरी महानगरपालिका निहाय निवडणूक प्रभारी कोण असतील त्याची पुन्हा एकदा एक यादी आपण पाहून घेऊयात। मुंबईची जबाबदारी रोहित पवार, ठाणे, उल्हासनगर आणि मीरा भाईंदरमध्ये जितेंद्र आव्हाड, नवी मुंबई पनवेलची जबाबदारी शशिकांत शिंदेंच्या खांद्यावर, कल्याण डोंबिवली आणि भिवंडीची जबाबदारी आहे ती खासदार बाळामामा म्हात्रे यांच्यावर, वसई विरार नाशिकची जबाबदारी सुनील भुसारांवर, मालेगावची जबाबदारी असणारी ती भास्कर भगरे यांच्यावर, अहिल्यानगरची खासदार निलेश लंके, जळगावची संतोष चौधरी, धुळेमध्ये प्राजक्त तनपुरे हे काम पाहतील निवडणूक प्रभारी म्हणून, पुण्याची जबाबदारी ही खरं तर सुप्रिया सुळेंच्या हाती देण्यात आलेली आहे। आणि पुण्याबाबत सांगायचं झालं तर पुणे महापालिकेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर महायुतीतून अजितदादांना डच्चू देण्यात आलाय आणि अजितदादा स्वबळावर लढणार आहेत असं सांगितलं जातंय। तर शिंदे आणि भाजप एकत्र येऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। तर दुसरीकडे अजितदादांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून खरं तर हात पुढे करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र आले खरं तर यांच्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याकडून खरं तर आता या प्रकरणात काय भूमिका घेतली जाते आणि जो काही आघाडीचा किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव आहे त्यावर पुढे काय निर्णय घेतले जातात हे पाहावं लागणार आहे। पिंपरी चिंचवडची जबाबदारी ही संयुक्तरित्या डॉक्टर अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्यावर असेल। सोलापूरची जबाबदारी ही धैर्यशील मोहिते पाटलांवर असेल। कोल्हापूरची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांवर असेल, तर इचलकरंजीची जबाबदारी ही बाळासाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची जबाबदारी जयंत पाटलांकडे असणार आहे। आणि जयंत पाटलांबाबत सांगायचं झालं तर नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत सांगली जिल्ह्यातल्या 2 महत्त्वाच्या नगरपालिका आहेत त्याच्यावर खरं तर जयंत पाटलांनी आपली सत्ता कायम ठेवली। एक म्हणजे आष्टा आणि दुसरं म्हणजे ईश्वरपूर। त्यामुळे आता पुढे काय घडतंय, सांगलीतल्या महापालिकेवरती कुणाचा झेंडा फडकतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची धुरा असणार आहे ती बजरंग सोनवणेंच्या खांद्यावर असणार आहे। नांदेड वाघाळाची जयप्रकाश दांडेगावकर, परभणी फौजिया खान, जालना राजेश टोपे, लातूर विनायक जाधव पाटील, अमरावती रमेश बंग, अकोला डॉक्टर राजेंद्र शिंगणे, नागपूरची जबाबदारी उपराजधानी नागपूर देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं खरं तर वर्चस्व असलेलं नागपूर शहर, पण या नागपूर शहरातल्या महापालिकेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाकडून अनिल देशमुखांवर देण्यात आलेली आहे। तर चंद्रपूरची जबाबदारी ही अमर काळेंकडे असणार आहे। त्यामुळे खरं तर यातले बहुतांश नेते जर आपण पाहिले असतील तर हे कुठे ना कुठे संसदेत खासदार म्हणून काम करतात, कुणी ना कुणी आमदार राहिलेला आहे। अत्यंत दांडगा अनुभव असलेल्या पवारांसोबत काम केलेल्या या मंत्रिमंडळ आणि ज्येष्ठ नेत्यांना खरं तर या महापालिका निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावून पक्षासाठी किती झेंडे विजयाचे फडकवता येतील आणि कितपत महानगरपालिका आपल्या ताब्यात घेता येतील यासाठी काम करावं लागणार आहे। तरी आता ही महत्त्वाची माहिती होती। आपल्याला याविषयीचे सविस्तर डिटेल्स हे isakal.com वर वाचता येतील। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.